सर नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय द्या. माझं नाव दीपक विनायक यादव, माळेगाव बुद्रुक, शेती नेपथवडमध्ये आहे. ओके, म्हणजे हा बारामती भाग आहे. हां, बारामती भाग आहे. ओके सर नमस्कार. नमस्कार. तुमचाही परिचय द्या. मी स्वप्नील मोहन यादव, राहणार माळेगाव. ओके, आता आपण जर पाहायला गेलं सर, तसं वातावरण जर पाहिलं तर मला वाटतंय अवकाळी पाऊस ज्याला म्हणतो आपण, असा अवकाळी पाऊस आपल्याकडे भरपूर प्रमाणात पडलाय, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलं साधारण त्याच्यामध्ये की मे मध्ये कधीच पाऊस पडत नव्हता आतापर्यंत, कधीच नाही. म्हणजे माझ्या हिशोबाने आपल्याकडे 8-10 वर्षाच्या पुढे म्हणजे 20-21 वर्ष झालं असं पास झालं नाही. 20 कुठलं आता काय लोक असे सांगतात की आम्ही अजूनपर्यंत मे मध्ये असा पाऊसच बघितला. मे मध्ये अवकाळी कसा व्हायचा, पाऊस पडून गेला की 1-2 बोट माती ओली व्हायची, तरी 4-5 झाडं मोडायची, तेवढ्यात बस व्हायचं. पण यंदा मे मध्ये जिथं दुष्काळी भाग होता तिथं बिवाड्याला पूर आल्या. म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे. हो, कंटिन्यू. मग तुम्ही ह्या सगळ्या कंटिन्यू ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाठीमागे जर पाहिलं सर, तर पूर्ण अशी तुमची फांदी म्हणजे मोडायची हिशोबात आली. म्हणजे वरती जर पाहिलं असं तर वाकली पूर्ण फांदी. किती झाड आहेत तुमची, किती क्षेत्र आहे? आमचे हे 350 झाड आहेत. ओके, पाऊण एकर क्षेत्र आहे. पाऊण एकर क्षेत्र, 350 झाड आहेत. ओके, आता मला एक सांगा सर, आता तुम्हाला ही जी बाग आहे किती वर्षाची आहे? 5 वर्ष. हा, 5वा भार चालू झाला येईल आता. 5वा, चौथा भार आहे. ओके, म्हणजे 4था भार आहे. आणि किती वर्षाची बाग आहे? 6 वर्षाची. 6 वर्षाची बाग आहे. साधारण 2 वर्ष तुम्ही अंगावर सांभाळली, बरोबर? आता मला सांगा की तुम्ही जर ह्या झाडामध्ये जर पत्ती पाहिली, आता इथं जर जवळून पाहिली ते पत्ती एकदम जबरदस्त अशी पत्ती, क्वालिटी जर पाहिली तर एवढ्या पावसामध्ये मला वाटतं की प्रचंड बागा पावसामध्ये असून सुद्धा थ्रिप्स भरून गेलेत. पाऊस असून सुद्धा थंडीमध्ये ठीक आहे, पण पावसामध्ये म्हणजे इतक्या पद्धतीचं नायट्रोजन वाढून गेले त्याच्यामध्ये. तुम्ही जर पाहिलं तुमच्या बागेमध्ये प्रत्येक पान पाहिलं, फळ जर पाहिलं तर युनिफॉर्म आहे ज्याला आपण म्हणतो. तर काय सगळं रहस्य सांगा ना थोडं आम्हाला. सर, आता पहिल्यापासून आपण सॉइल चार्जर भरपूर प्रमाणात गेलेलं आहे. ओके, सॉइल चार्जर कमीत कमी आज 16 ते 18 लिटर पर्यंत गेलेलं आहे. ओके, आणि फ्रूट चार्जर एक 8 ते 10 लिटर. बर. आणि आपण वरनं इन्स्टंट चार्जर, फ्लॉवर चार्जर, त्याचे पण स्प्रे जवळजवळ 6 स्प्रे झालेत आतापर्यंत. इन्स्टंट एवढे स्प्रे? हो, कारण टेम्परेचर आपल्याला हाय होतं ह्यावेळेस, त्याच्यामुळे इन्स्टंट चार्जर भरपूर गेलं. जर आपलं जर ते जर नसतं गेलं तर आज आपल्या मालावर सनबर्निंग असतात. एवढे टेम्परेचरची म्हणजे ही बाग साधारण आज किती आपलं आज 43 डिग्री टेम्परेचर गेलं, बरोबर गेलता. तर एवढ्या डिग्रीत आपण बाग झाकली सुद्धा नव्हती. म्हणजे ही बाग झाकली नाही, झाकलेली नाही काहीच. ओके, बर. त्यासाठी आपण इन्स्टंट चार्जर, फ्लॉवर चार्जर आणि फ्रूट चार्जर ह्याचे स्प्रे थोडेसे वाढवले, जेणेकरून झाडात सुद्धा म्हणजे ताकद राहील आणि फळाला काही होणार नाही. जर झाडात ताकद असेल तरच फळ आपले चांगलं व्यवस्थित राहील. आता मला सांगा थोडस की पहिलं पाणी कधीच याला? पहिलं 10 फेब्रुवारीचं तुमचं पहिलं पाणी. म्हणजे साधारण आज जर बघितलं तर ही 4 महिन्याची बाग असेल. सेटिंग कधी झालं साधारण याला? सेटिंग मार्च मध्ये झालं, म्हणजे पूर्ण 1 महिना खाली गेला. बर. टेम्परेचर कमी जास्तमुळे फेब्रुवारी मध्ये ओके एकदम थंडी, एकदम टेम्परेचर, ओके, त्याच्यामुळे फुलं काही निघायला लेट झाली. 1 महिना लेट फुलं काही निघाली. असं नाही की तिथं बाबा नरकळी निघली, निघलेली कळी ड्रॉपिंग निघली, फक्त फ्लावरिंगला थोडा 10-12 दिवस लेट झाला, पण निघली ती सगळी मादी कळी निघली. आणि एका स्ट्रोक मध्ये ही सगळं बघा एकदम सेटिंग झालं. माशीला काय अडचण आली नाही, ड्रॉपिंगला काय प्रॉब्लेम नाही तिथं. ओके, सेटिंग लगेच होऊन निघलं बघा. आता एवढ्या टेम्परेचर मध्ये सर तुमची जर बाग बघितली सर, या ना थोडं जवळ यायचं, बाग जर बघितली सर तर प्रत्येक शेंड्यापासून वरपासून खाली जर बघितलं सर आतपर्यंत, म्हणजे खाली कुठेही बघा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा माल असा बागेने आतमध्ये दडवलाय. आतमध्ये बघा ना, असा दडवून ठेवलाय प्रत्येक गोष्ट. म्हणजे शेतकऱ्यांनी जर पाहायला गेलं याच्यामध्ये गुच्छात ज्याला सेटिंग म्हणतो आपण सर, तर गुच्छात सेटिंग म्हणजे एकच ठिकाण नाही. तुम्ही जर पाठीमागे बघितलं सर तर अख्खं झाड गच्च भरले बघा, वरपासून खालीपर्यंत झाड गच्च भरले. नुसतं मालच पाहिला नाही सर, विशेष काय याच्यामध्ये की ह्या बागेमध्ये एक विशिष्ट मला असं जाणवतोय, युनिफॉर्म साईज आहे सगळी. म्हणजे 3 महिन्याच्या बागेच्या ह्याने जर पाहिलं आणि साईज जर पाहिलं, आता सर इथं बघा ना, आता ही साईज जर पाहिली सर एकदम युनिफॉर्म. तुम्ही हात लावा त्याला, म्हणजे तुम्ही जर ती बोटं ठेवली सर त्याच्यामध्ये तर मला अंदाज आहे की 2 बोटं बसतील याच्यामध्ये. स्ट्रोक लांबी जास्त आहे ना, फळाची लांबी जास्त आहे त्याच्यामध्ये. काय सांगाल सर, हे सगळं पाहताय तुम्ही,
आज तर तुम्ही मगाशी मला सांगत होते की बारामती भागामध्ये प्रचंड प्रॉब्लेम आहेत, म्हणजे तेल्या भरपूर आलाय लोकांचा. तुम्ही काय सांगा तुमच्या बागेमध्ये? तर मी आता एवढं फिरलो आपण, कुठंच काही तेल्या नाही, डांबऱ्या नाही, काहीच नाही. काय वैशिष्ट्य आहे सगळं? आपण ह्याला आता 2 डोस झाले. ओके. त्याच्यामध्ये कृषी अमृत, RNPH, SSM KG. हा म्हणजे साधारण पहिला जो बेसो डोस दिला तुम्ही तो किती किलोने दिला? 4 किलोने दिला होता. ओके, 4 किलोने. म्हणजे साधारण कृषी अमृत त्याच्यामध्ये 4 किलो होतं. सम्राट शक्ती आणि मिरॅकल किती होतं? त्या 4 बॅगा होत्या. 4 2 प्रमाण होतं त्याचं. 4 2चं प्रमाण होतं. म्हणजे साधारण तुम्ही या सगळ्या 350 झाडाला 4 किलो कृषी अमृत, तुमची समजा 3 बॅगा, 4 बॅगा तुम्ही SSM टाकले. ओके. त्यात ह्युमस गोल्ड काय घेतलं होतं का? जे टाकलं होतं ना आपण, जे टाकलं होतं. ओके. मायक्रो चार्जर काय टाकलं होतं त्याला? गेलो होतं त्याच्यामध्ये. आता हा सगळा बेसो डोस पहिला झाला. सेकंड बेसो डोस किती दिवसांनी टाकला? साधारण 1 महिना झाला. 1 महिना झाला. म्हणजे सेटिंग झाल्यानंतर दुसरा डोस भरला आपण. ओके. म्हणजे साधारण त्या बेसो डोस मध्ये काय काय भरलं असेल आपण? त्यावेळेस कृषी अमृत, SSM. ओके. RNPH चा काय वापर केला का तुम्ही? RNPH चाललंय ना. शिलाजीत म्हणून किती वेळा गेला असेल साधारण? आता 1 डोस झालाय शिलाजीतचा. 1 डोस झालाय. आता जर खाली पाहिलं सर तुम्ही खालच्या साईडला, तर तुम्ही असं पाचूट टाकले पूर्णपणे. का बरं? लोक तर पावसाळ्यात पाचूट काढून टाकतात, तुम्ही पाचूट ठेवलंय, काय कारण? आता याच्यामध्ये आपली हे जी मुळी आहे ती अजून ऍक्टिव्ह आहे चांगली. ओके. म्हणजे मुळीला स्ट्रोक बसला नाही. आता एक तर टेम्परेचर खूप होतं, एकदम टेम्परेचर हाय होते, एकदम लो होते. ओके. त्याच्यामध्ये मुळीला प्रॉब्लेम आला नाही. वातावरण तुमचं टेम्परेचर जास्त असलं तरी तुमचं पाचट म्हणजे जी मल्चिंग केलेलं आहे ते फायद्याचं आहे. आणि पावसाळा आणि थंडी चालू झाली तरी मल्चिंग फायद्याचं आहे. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम नाही. लोक तर म्हणतात की त्याच्यामध्ये की बाबा आपल्याला पाऊस आल्यानंतर काढायला पाहिजे, तिथं तुमचं मोकळं राहायला पाहिजे, म्हणजे वापसा कंडिक्शन येते. आणि तुम्ही टाकून एकदम तुमच्याकडे गवत नाही. म्हणजे तुम्ही जर इथं पाहिलं बेडवरती सर, तुमच्याकडे कुठेच गवत नाही बघा. हे छोटं मोठं जर गवत सोडलं तर तुमच्या ह्या मल्चिंगचा फायदा तुम्हाला असा झाला की इथं गवत उगवलं नाही. त्यामुळे लोकांना जो काही अतिरिक्त तणनाशक मारावं लागतं, तर काय मारायची तुम्हाला गरज नाही. आम्ही तणनाशक मारतच नाही मुळात. मारायचा हा विषयच नाही. तुम्हाला काय वाटतं, ही जी कॅनोपी पाहिली, क्वालिटी पाहिली सर, सगळी मालाला खोडाला सेटिंग झाली, ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जर प्रतिक्रिया घ्यायला गेलो आपण इतरांच्या, तर बाकीच्या ह्याच्यामध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय फरक वाटतोय सगळं तुम्हाला? आपण जे सिटी वैदिकचं जे सगळं वापरतोय, SSM झालं, कृषी अमृत झालं, फ्रूट चार्जर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरी मिल्क चार्जर आणि त्याला जनावरांना आपला वैदिकचा चारा असतो, त्याचा गोअमृतचा वापर केलेला आहे बागेत ह्या कंटिन्यू. त्याच्यामुळे आता इतका एवढा लोड दिसतोय. 250-300 पर्यंत सेटिंग आहे, साईज युनिफॉर्म आहे, झाड ट्रेस मध्ये नाही. महत्वाचं खराब वातावरण असून रोगाला बळी नाही. म्हणजे साधारण पहिलं तुम्ही ह्याच्यामध्ये नुसतं काही कृषी अमृत वापरलं नाही, म्हणजे गोअमृतचा फायदा दिसतोय असा. म्हणजे पाठीमागे जर बघितलं सर, हा जर गुच्छा सेटिंग दिसतंय, सगळ्या गोष्टी जर पाहतोय आपण, याच्या माग रोल एक गोअमृतचा पण आहे. म्हणजे जे प्रत्येक वेळेस सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सांगत राहते तुम्हाला की गोअमृत तुम्ही द्यायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, हे सगळं गोअमृतच्या बाबतीमध्ये तुम्ही जे शेतकरी देत नाहीत त्यांना खूप वेळा विनवणी केली जाते की तुम्ही द्यायला पाहिजे गोअमृतचं, तर त्यावेळेस लोक देत नाहीत, परंतु तुम्ही दिलंय आता ह्यावेळेस. तर त्याचा वेगळा अनुभव काय? म्हणजे समजा गेल्या वेळेस तुम्ही तर गोअमृत दिलं होतं का? गेल्या वेळेस दिलं होतं. म्हणजे गेल्या वेळेचा अनुभव तुम्ही इथं वापरला, बरोबर ना? दरवर्षीप्रमाणे. आता तुम्ही जर पाठीमाग बघितलं सर, या ना थोडस पाठीमाग जर बघितलं, आता बघा ही युनिफॉर्म साईज आहे बघा. हे बघा युनिफॉर्म साईज आहे, कलर बिलर एकदम त्याला मस्त पैकी येऊ राहिला बघा याच्यामध्ये. आणि खोडाला सेटिंग आहे, सगळं खोडाला सेटिंग आहे बघा ना. आता हा डायरेक्ट स्टंपला सेटिंग आहे सर याच्यामध्ये. आता बघा हे कसं गुच्छामध्ये सेटिंग झालंय सर, याच्यामध्ये पण आहे एकसारखं आहे सगळं. ओके. मला सांगा, आता हा जर तुम्ही गुच्छामध्ये सेटिंग पाहताय सगळं गोष्ट त्याच्यामध्ये, बऱ्यापैकी बागेमध्ये काय होतं की ह्यावेळेसचा सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम काय की बागेमध्ये सेटिंगच नाही झालं. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की ह्यावेळेस भरपूर टेम्परेचर आहे, टेम्परेचरमुळे बागेमध्ये ती प्रक्रिया तयार झाली नाही. पहिल्या 1-2 बाराला सेटिंगला प्रॉब्लेम येतच नाही कोणाला. मातीत ताकद असती, खोड नवीन असते ती. खरं डाळिंबाची म्हणजे शेतकऱ्याची कसोटी कधी आहे, 3-4 बारापासून पुढे ती साधारण 15-14 बारापर्यंत टिकवून ठेवणं कायमस्वरूपी. मग ती कुठला शेतकरी टिकवून ठेवतोय? ज्यांनी त्या झाडाची ताकद आणि हेल्थ सांभाळली का ना, त्याला ते शक्य झालंय बघा. की कुणाचं काम नाही, 1-2 बार कोणी पिकवल की 2 बार पिकवून काय आपल्याला डाळिंबला लगेच फरांडीने काढून टाकायचं नाही. ती पण त्याची
सातत्य टिकावलं पाहिजे ना. म्हणजे ह्या बाराला जर 5 टन माल निघाला, पुढच्या बाराला 10 टन निघाला पाहिजे, 2-2 टनांनी वाढतच गेलं पाहिजे तिथं. एकदम बरोबर, एकदम बरोबर. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मला असं विचारायचं तुमचं खोड तर मजबूत झालेलंच आहे. बघा तुम्ही खाली जर बघितलं सर, आता खोड जर बघितलं सर, याच्यामध्ये खोडामध्ये बघा अशी कशी ताकद आहे बघा. साल कुठेच निघली नाही, नीट बघा. बघा मी एकदम जवळून दाखवतो तुम्हाला. सिल्वर कलर एकदम सिल्वर कलर आलाय बघा. हा कलर कसा एकदम बेस्ट आलाय बघा. आणि खाली जर पाहायला गेलं सर त्याच्यामध्ये साल कुठेच नाही निघाली. लोकांची साल निघते बरोबर ना सर? साप आहे का साल निघायला? निघणार ना. त्यांनी काय केलेलं असतं तिथं, एखादी पीजीआरची औषधं मारायची, कळी काढायची, पोटातलं आहे तेवढं स्टोरेज बाहेर काढायचं. झाडाला अंगची ताकद राहत नाही बाबा, वातावरण खराब झालं की रोगाला प्रतिकार करायची. त्यामुळे त्यांचं जे वाचलेलं पैसे असतात का ना, आता म्हणजे आपण सांगितलेला बेसोल्ड समजा 15-16 हजाराचा त्यांना जास्त वाटतो, 4-5 हजाराचा स्वस्त वाटतो, पण आता त्यांचा घाम निघतोय तेल्या कंट्रोल करायला तिथं. अगदी मारते ती 3-3 हजाराचं औषध, ती काय परवडतं त्यांना, पण ताकद द्यायला नको वाटतात ती. म्हणजे रोगावरती खर्च करायला पैसे तुमच्याकडे. मला सांगा ना, तुम्ही पोषणावर खर्च नाही केला बरोबर, तुम्ही जसं सांगितलं, आणि आता त्यांच्याकडे रोगावरती भरपूर पैसे खर्च करायला. एखाद्याच्या घरात जरी बघितलं का नाही, काय काय कुटुंब असतात की त्यांच्या हेल्थला महत्व देत नाही ती. एखादा ऍडमिट पडला की त्याला दिसाडे सफरचंद घालतेली, केळं घालतेली खायला, तूप घालतेली, पण चांगल्या माणसाला डेली रुटीन मध्ये त्यांचं रुटीन चांगलं पोषण देऊन बागवणार नाही तिथं. अगदी बरोबर. तसं शेतकऱ्यांचं बी आता बऱ्यापैकी तसंच व्हायला लागलंय तिथं. म्हणजे लोकांची आता मानसिकता चेंज व्हायला पाहिजे. तुमच्या रूपाने जर पाहायला गेलं सर इथं, तर ही मानसिकता आता बंद चेंज तुम्ही स्वतः केली आहे. म्हणजे आताच नाही सर, इकडे जर तुम्ही पाहिला इकडे साईडला बघा ना, माल काय जबरदस्त बघा. माल खोडाखोडी आणि सेटिंग आहे बघा. खालीपर्यंत जर बघितलं गुच्छमध्ये सेटिंग आहे बघा. आता हा बघा साईज सर, काय साईज झाली असं सर? आता 200 ग्रॅम. बाप, 3 महिन्यामध्ये 200 ग्रॅम. आणि एका ठिकाणी बरं का सर, वरपासून खालीपर्यंत एकदम जबरदस्त माल आहे. आता थोडंसं तुमचा मॅनेजमेंट विषयी आपण थोडंसं चर्चा करू. आता जर खाली बघितलं सर आपण, खाली हा जो बेड आहे, हा बेड तुम्ही एवढा मोठा बेड ठेवलाय बघा. साधारण काय उंचीचा लांबीचा बेड असला? हा एक 6 फूट लांबीचा, 6 फुटीचा लांबीचा. आणि तुमच्या 2 लाईन आहेत, म्हणजे एक लाईन इकडे टाकली तुम्ही, एक लाईन पलीकडे टाकली. साधारण तुमचा बेसोडच इथंच पडला असेल. हा जी लाईन आहे केनोपीच्या हिशोबाने. म्हणजे साधारण जर बघायला गेलं तर हा जो काही तुमचा जेवढं झाड वाढले त्याच्या बरोबर खाली तुम्ही बेसोडच टाकला. बऱ्यापैकी काय होतं, शेतकऱ्यांचा जो खर्च आहे आत्ताचा, तो बऱ्यापैकी रोगावर खर्च झाला. म्हणजे शेतकरी एवढा मेटाकुटेला आला ह्यावेळेचा. लोकांना वाटत नव्हतं की ह्यावेळेस असं वातावरण चेंज होईल, एवढी ह्युमिडिटी वाढत आणि ह्यावेळेस एवढं टेम्परेचर येईल. या सगळ्याचा फटका लोकांना काय बसला आणि तुम्हाला काय बसला ना? तुम्ही काय वेगळे पण सांगायला याच्यामध्ये? आम्ही वेगळे पण म्हणजे औषधावर खर्च केला नाही जास्त, रोगावर नाही खर्च केला. ओके. झाडाच्या ताकदीवर खर्च केला, झाडाच्या पोषणावर खर्च केला. तुम्हाला लोकांना सल्ले नाही का भेटले तुम्हाला की साहेब तुम्ही हा थोडासा स्प्रे मारायला पाहिजे, तो स्प्रे मारायला पाहिजे, असे सल्ले नाही का? आम्ही सांगतात की सल्ले देतात, पण आम्ही नाही त्यांचा ऐकत. बरं, रेग्युलर आहे आमचे कदम साहेब सांगतात त्याच्याप्रमाणे आम्ही सगळं स्प्रे घेतो. वेगळा कोणाचा असा स्प्रे घ्यायचाच नाही. तुम्ही मी तर ऐकलं सर, हे 2-3 वर्षापूर्वीचे वापरणारे युजर आहेत आपले. 3 वर्ष झाले. तिसरा बार आता युट्यूबला तर आमच्याकडे कमेंट होते, यांचे पहिले वर्ष वापरल्यानंतर रिझल्ट येतो, दुसऱ्या वर्षी रिझल्ट येत नाही, तिसऱ्या वर्षी येतच नाही. तुम्ही तर तिसऱ्या वर्षी वापरून रिझल्ट काढून राहिले. मी तिसऱ्या वर्षी आणि आई तसाच माल काढणार. गेल्या वर्षी 12 टन माल निघाला 300 झाडामध्ये. काय बोलता? 12 टन? किती पैसे झाले गेल्या वेळेस? गेल्या वर्षी 11 लाख रुपये झाले. काय बोलता? अहो, लोकांना 11 रुपये नाही भेटले पाहिला सर. तुम्ही 11 लाख रुपये म्हणून राहिले. लोकांना विश्वास बसत नव्हता. पाऊन एकरात 11 लाख म्हणजे 12 टन माल निघणं म्हणजे. अहो, 1 लाख रुपये पगार पडला ना साहेब. कुठल्या शेतकऱ्याला पगार मला सांगा? काय लोकांना विचारलं, 5 एकरात त्यांनी फक्त 15 टन माल काढलेले असे बी शेतकरी आहेत तिथं. 5 एकरामध्ये 5 एकरात 15 टन म्हणजे रोगावरच खर्च करू राहिला. तिकडच होतोय पृथ्वीराज, खरी सांगू राहिले काही? बघतोय की त्यांनी पण बघितल्या नाहीत त्या गोष्टी. हा ना, शेतकरी 3 वर्ष टिकून राहतो म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये दम आहे. बरोबर आहे. ह्यांचाच एक प्लॉट आहे पलीकडं, आता थोडा उशिराने धरला होता. ते उन्हाळ्यात झाला, नेमकं सेटिंगच्या टायमाला पाऊसच चालू झाला. फुल फ्लॉवरिंग मध्ये होता, जवळपास 80-90% मादीकडे होती. पाऊस चालू झाला तिथं. म्हणजे ह्या कंडिशनला पावसात फ्लॉवरिंग मधल्या बागा सगळ्या मोकळ्या होत्या, त्या फेल जातात. फेल जातात. आता ती बाग आहे का नाही ती पलीकडची, ती आता थिनिंग करायजोगी सेट झाली बाग. काय बोलता? पावसात असून आता आणि कळी बघितले तर तुम्ही निघतोय त्याचा तिथं.
सर एवढा आनंद, एवढा स्ट्रोक आणि पावसात पण माशी फिरती बागात. पावसात फिरती पावसात ती माशी सुट्टी नाही घेऊन राहिली. लोकांना सुट्टी असते, तिला सुट्टी नसते. आगी मोहळाची माशी. आम्ही आता ही फवारणी करतो ना, झाडामध्ये मोह येऊन बसले. बापरे. म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलं सर, मोहोळ पावसामध्ये येऊन बसतंय, ही चमत्कार नाहीये, हा वैदिक मधला असणारा विश्वास आहे, जी झाडांना स्वतःला येऊ राहिला. मला सांगा, माशी कुठे येते? ज्यावेळेस त्या माशीला तिथं राहण्यायोग्य वातावरण तयार होतं. नाही तर लोक एवढे बुरशीनाशक, एवढे कीटकनाशक मारतात सर, त्या माशीला अख्खी फुलं दिसतात तरी पण ती जात नाही, कारण तिला सेन्स आहे ना. इथं का आली एवढ्या पावसामध्ये? कारण तिला कुठंच वातावरणामध्ये ती गोष्ट भेटत नाही. म्हणजे वैदिक मध्ये सगळ्यात मोठा फायदा का होतो की माशी बोलवायची गरज नाही, माशी स्वतःहून येते. तुम्ही मगाच जरूर इन्स्टंट सारखं सांगता की आम्ही बार वापरलो, इन्स्टंटचा ऍक्च्युअली रिझल्ट काय येतो? म्हणजे इन्स्टंट जो तुम्ही वापरता ते झाडामध्ये काय वेगळे पण वाटतं? झाडावर म्हणजे पानाची केनोपी हा आणि फळ बघा ना आपलं सर, एकदम ग्लेझिंग, हो चमकदार आहे, चकाकी वगैरे. आणि झाड ट्रेस मध्ये नाही, आपलं ताणतणावामध्ये नाही, ताणतणाव कसलंच नाही. एवढं टेम्परेचर होतं तरी अजिबात ट्रेस मध्ये गेलं नाहीये झाड. बरोबर बरोबर. पाऊस झाला तरी काय नाही. अगदी बरोबर. म्हणजे मी शेतकऱ्याला काय दाखवू इच्छितो, जसं तुमच्या झाडांमधला म्हणजे काय स्टोरेज आहे. आता तुम्ही इकडे जर पाहिलं सर, बघा स्टोरेजची काय ताकद असते बघा. बघा साईज काय युनिफॉर्म आहे, बरोबर. पत्तींची क्वालिटी बघा, पत्ती काय जबरदस्त. म्हणजे एवढा पाऊस मला वाटतं सर 1 महिना झाला कंटिन्यू पाऊस आहे, बरंच झाला सर 1 महिन्याच्या वरती. म्हणजे लोकांना स्प्रे काय मारायचा हा सुद्धा बुद्धी नाही सुचू राहिली. आणि एवढ्या ह्याच्यात तुम्ही टमटम राहू लागले, एवढे आनंदित, सगळ्या गोष्टी बाग आनंदित. बघा हा स्ट्रोक तर काय जबरदस्त आहे. हा, हे आनंदाचं रहस्य काय सांगाल शेतकऱ्यांचे? शेतकरी आता दुःखी आहेत त्याच्यामध्ये, आणि याला त्याला सल्ले मागू राहिले. म्हणजे तुम्ही जर पाठीमागं बघितलं सर, याला हात लावा ना, त्या ह्या फळाला हात लावा, याच्या खालच्या फळाला बघा काय साईज यायची बघा. हा बघा साईज पुढे झालं, तुमच्या हातापेक्षा ही आत्ताच येऊ राहिले एवढं मोठं. म्हणजे बाळाचं पाय पाय नाही दिसू राहिले. आता मला सांगा ना सर, आता हे जे तुम्ही एवढा मोठा बेड बनवलाय, शेतकरी इथं बी कंजूसी करतात हो. इथं फक्त किती बनवतात? 2 फुटाचा बेड बनवतात. तुम्ही तर इथं या ठिकाणी सर 6 फुटाचा बेड बनवलाय, तर काय फायदा होतो? जसं की पाणी तुमचं, हा आपलं जेवढा बेड मोठा असेल तेवढी झाडाची मुळी लांबपर्यंत जाते. लांबपर्यंत गेले की तेवढंच त्यांना श्वसनाला वगैरे आणि आधार पुरवठ्याला त्याचा फायदा होतो. ओके, जेवढं अन्न जास्त तेवढं मग पुढे झाडाला फायदा त्याचा. आता लोकांच्या काना एवढे असे फक्त त्यांचे म्हणजे उद्याला आपण म्हणतो उंदराच्या काना एवढे आपण असं म्हणतो सहज, किंवा पान पडतात. आणि तुमच्याकडे जर पान जर पाहिलं सर, एकदम जबरदस्त पान आहे. पानांमध्ये कुठेही तुम्हाला असं दिसत नाही की त्याच्यामध्ये ग्रोथ नाहीये. म्हणजे पान एकदम जसं सशक्त आहे तसंच सशक्त तुमचं फळ आहे. तुम्ही पानांबद्दल काय सांगाल? जे लोकांच्या इथं बागेमध्ये बघितलं तर एवढी पानं भेटतात, तुमच्याकडे एकदम स्ट्रॉंग पान आहे. मग तुम्हाला काय वाटतं, पहिलं पान जपायला पाहिजे की फळ जपायला पाहिजे? पान जपायला पाहिजे. लोक तर फळावर लक्ष देऊ राहिले. नाही, पान जपलं तर तुम्हाला फळ ताकद देणार आहे. बर, पान जपायला त्याला ह्याला ताकद दिली पाहिजे, झाडाला ताकद पोषण केलं पाहिजे भरपूर. अगदी बरोबर. म्हणजे ह्याच्या बागेमध्ये काय शिकायला भेटतं? एक तर तुम्ही मल्चिंग केले खाली, दुसरी गोष्ट तुफान सेटिंग आहे वरती. म्हणजे असं म्हणणं आहे की लोड नाहीये सर. तुम्ही इकडे जर बघितलं ना सर, अहो खाली पासून वरपर्यंत बाग प्रचंड लोड आहे सर, पूर्ण थिनिंग केले. बघा ना, आता इकडे जर पाहायला गेलं सर, प्रचंड लोड आहे बघा इथं खालच्या. आणि माती बघा ना किती जबरदस्त तयार आहे. बघा हा बेसोडूस आहे तुम्ही टाकलेला, बरोबर आहे का सर? बघा हा बेसोड आहे, ह्याच्यामध्ये SSM दिसतंय, कृषी अमृत दिसतंय, सगळा बेसोडूस दिसतोय बघा त्याच्यामध्ये, एकदम जबरदस्त. बघा मुळी पण तिथे दिसू राहिली त्या ठिकाणी. हे बघा छोटी 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 मुळी, बघा ही मुळी. आणि बेसोडूस तुम्ही टाकून आत्ताच झालेला आहे त्याच्यामध्ये. वरच्या थरामध्ये मुळी आलेली दिसते, बरं आहे का नाही? वरती एकदम बघा. आता ही पांढरी मुळी तुम्हाला दाखवतो का, ही पांढरी मुळी दिसली का तुम्हाला त्याच्यामध्ये? बघा ती पांढरी, म्हणजे केसापेक्षाही लहान आहे बघा मुळी, एकदम जबरदस्त मुळी आहे त्याच्यामध्ये. आणि खोड जर बघितलं सर, खोड एकदम लाजवाब आहे. खालून जर बघितलं सर तर असा वरपर्यंत माल सेटिंग आहे त्याच्यामध्ये. काय सांगाल जे शेतकरी आहेत आपले सर, जेवढे बारामतीतले सगळे शेतकरी आहेत, हे शेतकरी एक तर त्रासून गेले, एक तर सेटिंग नाही. बरं कसं तरी सेटिंग केलं पण पिजार मारून प्रॉब्लेम काय आला?
तेल्या घुसला बरं. तेल्यासाठी 1-3 हजाराची औषध मारली सर, पण तेल्या कंट्रोल करण्याच्या चक्कर मध्ये झाडच नाही राहिलं. म्हणजे आज अशी कंडिशन झाली. कॅन्सरला औषध नाही का नाही, तसं तेल्याला औषध नाही. कुणी म्हणून द्या काय बाबा मी लेबल क्लेम औषध काढलंय त्याने जातो, औषधच नाही त्याला. औषध एकच आहे, फक्त झाडाची ताकद तुम्ही मेंटेन ठेवा. आणि होऊ शकते मेंटेन ठेव होणार आहे जेव्हा जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आणि त्याला वैदिकचं अन्न मिळेल तेव्हा ती शक्य आहे बघा तिथं. म्हणजे हे नॅचरली अन्न आहे. नॅचरली आता आम्ही 3 वर्ष झालं म्हणजे मल्चिंग कंटिन्यू आहे. त्याच्यामुळे खालची माती जी आहे ती सुद्धा चांगली तयार झाली ना, एकदम मजबूत तयार झाली. क्या बात आहे. काय सांगाल सर, जेवढी सगळे बारामतीतले शेतकरी आहेत, असं सर्व शेतकऱ्याला तुमचा काय अनुभव सांगाल तुम्ही? त्यांनी सर नक्कीच एसटी वैदिक वापरलं पाहिजे. आणि एसटी वैदिकच का वापरलं पाहिजे? कारण आता काळाची गरज आहे. आता एसटी वैदिकडे वळणं म्हणजे स्वतःसाठीच गरज आहे. आता काय तुम्हाला बदलणार तिथं, नाही तर चटणीचं 15,000 बी निघणार नाहीत आता. अरे बाबा, असं जर पाऊस दरवर्षी अवकाळी जर होत राहिला का नाही, लोक बागाकडे आता जी वळाली ती मागे 3 वर्ष रेट होतं, मागच्या वर्षी लागवड भरपूर झाली, पण अशा वातावरणात ती शक्य टिकणं अवघड आहे ती. पण ती टिकणार कधी चांगल्या पद्धतीने जर असं नियोजन केलं वैदिकच्या नुसार, 100% टिकणार बागात. झाड जपलं नाही पाहिजे तर माणूस पण, माणसाचं आरोग्य पण जपलं पाहिजे, सुधारलं पाहिजे. त्याच्यामुळे एसटी वैदिक वापरणं काळाची गरज. म्हणजे या बागेमध्ये 3 गोष्टी प्रखरतेने जाणवतात. एक, एवढ्या टेम्परेचर मध्ये सर सनबर्निंग नाही झालं, अचानक परत पाऊस चालू झाला आणि अचानक दुसरा पाऊस झाला. म्हणजे काही कारण नसताना वातावरणामध्ये बदल झाला. त्या बदलाचा कुठलाही बदल आपल्या झाडावर जसं झाला नाही. म्हणजे प्रचंड पाऊस झाला, पण पावसाचा उलट सकारात्मक फायदा झाला. म्हणजे बाग फुलून निघली, माल चमकायला लागला. तिसरी गोष्ट सर, इतके लोकांनी बागा झाकल्या, तुम्ही नाही झाकल्या. म्हणजे हा एक विशेष अनुभव आहे की काही न करता सर बागेमध्ये प्रचंड स्टोरेज आहे. तिसरी गोष्ट काय जाणवत की खालच्या साईडला तुम्ही मल्चिंगची व्यवस्था अतिशय सुंदर केली. म्हणजे पावसात तुम्ही काढलेलं नाही, उन्हाळ्यात तुम्ही ते मल्चिंग केलेलं आहे, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आता दिसू राहिला त्याच्यामध्ये. म्हणजे एकंदरीत ह्या बागेमध्ये जर पाहायला गेलं तर हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं या सगळ्या गोष्टी? आमचे कदम सर. कदम सर. सर नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी पृथ्वीराज कदम, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एसटी वैदिकचं मार्गदर्शन करतोय. ओके, आपल्या सर्वांचं सर खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.